मॉर्निंग सर्वांना, स्वागत आहे तुमचं मराठी चॅनल हॅपी लाईफमध्ये. सॅटर्डे आहे. सांबार सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. कोणी कोणी म्हणजे फक्त डाळी शिजवून घेतात आणि नंतर मग जेव्हा आपण सांबार फोडणी घालतो तेव्हा सांबार फोडणी घालायच्या वेळेस वेजेस कापून म्हणजे भाजीचा पूर्ण कापून टाकतात. मी पण तसा एकदा सांबार ट्राय केला होता, पण मला त्याची टेस्ट नव्हती आवडली. प्रत्येकाची वेगवेगळी म्हणजे पद्धत असते सांबार करण्याची. तर मी एकत्रच पूर्ण कुकरमध्ये लावून घेते, शिजवून घेते. म्हणजे सर्व हे बटाटा वगैरे, फ्लावर आहे, बटाटा आहे, कोहळं आहे, भेंडी पण असली तर एक दोन भेंड्या पण टाकायच्या, त्यांनी पण म्हणजे सांबारची टेस्ट आणखी छान येते. सॅटर्डेच्या दिवशी सॅटर्डे असल्याच्यामुळे आज थोडं हळूहळू चाललं आहे आतापर्यंत. तर सर्व आवरून गेलेलं असतं, म्हणजे त्यांचा नाश्ता वगैरे सर्व पण आज चालू आहे हळूहळू. आता सांबारसाठी लावून घेते आणि सगळ्यात पहिल्यांदा चहा घेते. मग तुम्हाला दाखवते मी की इडली कशी झालेली आहे. इडलीसाठी 3 ग्लास तांदूळ आणि पाऊण ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक मूठ म्हणजे 1 मुठीभर फक्त मुगाची डाळ घेतली. एक छान टेस्ट येते मुगाची पण डाळ टाकली तर. आणि त्याच्यामध्ये मेथीचे दाणे पण भिजायच्या वेळेसच मेथीचे दाणे टाकून दिलेले होते. मेथीच्या दाण्याने टेस्ट पण चांगली येते आणि शरीरासाठी पण चांगली असते, म्हणून मेथीचे दाणे आणि त्याचाच आता इडली असली की आमच्याकडे स्वयंपाक नसतो, मग आम्ही म्हणजे इडली दिवसभर आमची इडलीच चालते आणि रात्री पण मग डोसेच करून घेईन. डोसेसाठी पण आता बटाटे उकळायला ठेवून देते डोसेसाठी पण. मग डोसेसाठी ना जर आपण मेथीचे दाणे टाकले ना त्याच्यामध्ये तर डोसे एकदम कुरकुरीत होतात, एकदम छान, एकदम हॉटेलसारखे डोसे होतात. आता टाकून घेतलेलं आहे. आता म्हणजे सगळं याच्यामध्ये डाळ आणि पूर्ण वेजेस सगळे ॲड करून घेतलं आहे. आता त्यात थोडं पाणी टाकते आणि कुकरमध्ये शिजवायसाठी ठेवून देते आणि 2-3 बटाटे पण सोबत म्हणजे शिजवायला, म्हणजे रात्री पण म्हणजे बटाट्याची चटणी आणि डोसे करायसाठी बरं पडेल. मग तुम्हाला दाखवते मी की इडली कशी झाली आणि सांबार पण फोडणी घालायच्या वेळेस सांबार पण दाखवते की सांबार कसा फोडणी घालते. इडलीसाठी काल याचं पीठ करून घेतलं आणि हे फर्मेट करायला ठेवलं आहे. याच्यामध्ये 3 ग्लास तांदूळ आणि म्हणजे पाऊण ग्लास उडदाची डाळ आणि थोडासा मुगाची डाळ असं करून याचं काल पीठ करून घेतलेलं आहे. आणि इकडे आता सांबारसाठी तयारी चालू आहे. कोहळं, फुलगोबी आणि ही लौकी अजून काय बटाटा पण आहे. बटाटा आणि इकडे डाळी घेऊन घेतलेल्या आहे, सगळ्या वॉश करून घेतलेल्या आहे. आता हे सगळं कापून याच्यामध्ये कुकरमध्ये आता हे लावायला ठेवते. इकडे चहा झालेला आहे, इकडे कुकर लावलेला आहे आणि आता चहा घेऊन घेते. तोपर्यंत जे आपण हे सांबारसाठी जे भाजीचं शिजवायला ठेवलेलं आहे हे पण शिजून जाईल. मग फायनली याला म्हणजे सांबार करायसाठी घेते. इकडे थोडंसं ना थंडी खूप आहे ना, त्यामुळे पीठ पाहिजे तेवढं ना फर्मेट नाही झालेलं आहे. याला थोड्या वेळ ठेवावंच लागेल, अजून अर्धा तास, म्हणजे जेणेकरून हे थोडंसं ऊन पडेल ना, थोडंसं होईल मग फर्मेट हे. नंतर मग याची इडली लावून घेते. आणि आता आधी चहा घेते आणि इग्नोर दॅट व्हॉइस, कारण 2-3 दिवसापासून खूप फीवर, सर्दी, खोकला आणि गळापार बसून गेलेला आहे, त्यामुळे आवाज तो तसा दबल्यासारखा येत आहे. तर मग आता तुमच्यासोबत सांबारच्या रेसिपी नंतर मी शेअर करते. भाजी ज्या शिजायसाठी ठेवल्या होत्या त्या शिजून झाल्या. त्याला छान ह्या रईच्या साह्यानं पूर्ण घोटून घेतला आहे. इकडे पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी तडतडायला टाकली आहे. इकडे कांदा, हिरवी मिरची आणि टमाटर चिरून घेतलेला आहे. आता कांदा टाकून घेते याच्यामध्ये. हिरवी मिरची पण टाकून घेते. कढीपत्ता पाहिजे होता पण कढीपत्ता नाही आहे आता. हिरवी मिरची, कांदा टाकून घेतल्यानंतर जे आलं लसणाची पेस्ट करून घेतली आहे
ही आलं लसणाची पेस्ट पण टाकून घेते. आता हे चांगलं परतून घ्यायचं, थोडासा कांदा मऊ पडेपर्यंत, लालसर होतपर्यंत. मीठ टाकून घेते. मीठ चवीनुसार. मी 1 चम्मच आणि परत अर्धा चम्मच एवढं मीठ टाकून घेतलं आहे. हळद घालते, कारण की भाजी शिजायच्या वेळेस हळद नव्हती टाकली. हळद, 2-2.5 चम्मच लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचं. लाल मिरचीचं पावडर, हळद परतून झालं थोडंसं की त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचा. आपले चिंचेचा गोळ पण टाकून घ्यायचा, पण तब्येत बरी नसल्यामुळे आता चिंच टाकणार नाही मी. टमाटर थोडंसं चांगलं मऊसूत पडू द्यायचं, म्हणजे पूर्ण टमाटर गळून गेलं पाहिजे असं. याच्यामध्ये सांबार मसाल्याने टेस्ट खूप छान येते. थोडंसं टाकून घेते आणि थोडंसं सांबार मसाला वरतून टाकेल. हा एव्हरेस्टचा सांबार मसाला आहे. अर्धा आता टाकून घेते मी, अर्धा नंतर टाकून घेईल, म्हणजे वरतून सांबार झाल्यावर, म्हणजे ती टेस्ट छान आणखी भारी लागते. छान टमाटर झाले, मग त्याच्यामध्ये टमाटर चांगले मऊ पूर्ण गळून गेले की मग त्याच्यानंतर आपण हे जे करून ठेवलेलं आहे, हे भाजी शिजवलेली आहे, हे आपण त्याच्यामध्ये टाकू. टमाटर छान होऊन गेलेलं आहे. आता यावेळी आपण याच्यामध्ये हा सांबार जो केलेला आहे तो टाकून घेऊ. हे पाणी पण आता ॲड करून घ्यायचं. तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार याच्यात पाणी घालून घ्यायचं. मी त्याच्यात आणखी पाणी ॲड करेल. पातळ जास्त चांगला वाटतो म्हणून मी याच्यात आणखी पाणी ॲड करून घेतलं आहे. तिखट किती पाहिजे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करा. आता याच्यामध्ये थोडासा गूळ घालून घेईल. एवढा गूळ टाकून घेत आहे. जसा गोड पाहिजे त्या हिशोबाने टाकून घ्यायचं आणि आणखी थोडंसं ॲड करत आहे. आता हा छान होऊ द्यायचा आणि तोपर्यंत आता इकडे इडलीचा कुकर लावून घेते आणि नंतर हा शेवटी झाला की याच्यामध्ये मग कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सांबार मसाला टाकून घ्यायचा. इडलीसाठी ना कुकरमध्ये पहिलेच पाणी प्रीहीट करायला ठेवून दिलं आहे, म्हणजे पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे. इकडे सगळं म्हणजे हे तेलानी, हे जे भांडे आहे तेलानी इडलीचे, हे तेलानी ग्रीस करून टाकेल. आणि आता इडलीचं जे आता मिश्रण आपल्याला इडलीसाठी टाकायचं आहे या भांड्यामध्ये, आता त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं. पहिले त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं नव्हतं, आता त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेतलं. आता या सर्वांना तेल लावून झालं. आता याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. थिकनेस अशी ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये ओतून घेते आणि आपण जेव्हा पण इडलीचं मिश्रण बारीक करतो त्याच्यानंतर ना ते मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये एअर मिसळली पाहिजे एवढं फेटून घ्यायचं.
ज्या दिवशी आपण जेव्हा बारीक करतो आदल्या दिवशी त्याच दिवशी आणि क्लॉकवाईज म्हणजे एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं. इकडे पाणी गरम झालेलं आहे. आता मी एक एक भांड थोडं सावकाश गरम आहे ते. आता एक कुकर आम्हाला दोघांना सफिशियंट होऊन जाते इडलीचं. एक कुकर आता इडलीचं लावून घेईन आणि रात्री मग याच मिश्रणाचे डोसे करीन. गरमागरम इडली आणि सांबार. चटणी नाही केली आज, कारण खोबरंच नव्हतं. फक्त शेंगदाण्याची चटणी करते. शेंगदाण्याच्या चटणीसाठी आधी शेंगदाणे भाजून घेईन, मग त्याच्यामध्ये थोडासा गूळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसण, जिरं आणि दही मिक्स करीन आणि मग त्याला तेल, जिरं, मोहरीचा तडका देईन. अशा पद्धतीने शेंगदाण्याची चटणी पण करून घेईन. आता हे ठेवलंय 15 मिनिटात. 10 मिनिटात इडली रेडी होऊन जाईल. झाकून घ्यायचं. सांबारमध्ये शेवटी सांबार मसाला आणि कोथिंबीर ॲड केली. बघू शकतो सांबारचा कलर किती सुंदर आलेला आहे. गरमागरम सांबार रेडी आहे. आणि इकडे छान मस्त गरमागरम इडली पण तयार करून घेतली. आता हा सांबार आणि इडली सर्व करूया. आता हा सांबार एका प्लेटमध्ये सर्व करून घेते. गरमागरम सांबार आणि इडली. सांबारचा कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे. आपल्या सांबार इडली रेडी आहे. सकाळी तुमच्यासोबत मी जे इडलीची रेसिपी शेअर केली होती, आता त्याच पिठाचा डोसा लावून घेतलेला आहे. आता तो डोसा तुम्हाला दाखवते का कसा क्रिस्पी झालेला आहे. बघू शकता की तो डोसा किती छान असा क्रिस्पी असा झालेला आहे. अशा प्रकारे जर मिश्रण घेतलं तर डोसा इतका छान आपला डोसा होतो. डोसा कसा पसरवायचा ताव्यावर ते दाखवते. आधी याच्यावर पीठ घेऊन घेते. तीन चम्मच पीठ घेऊन घेतलेला आहे. डोसा एकदम हळूवार म्हणजे हे करायचा, एकदम जोरात हे नाही करायचा. म्हणजे एकदम जाळीदार डोसा होतो. आणि मग शेवटी असं करून घ्यायचं की ह्या मधातल्या भागात जे राहतं ना ते पीठ म्हणजे पूर्ण एकपली होऊन जातं, जाड नाही होत आणि सर्वत्र असा सारखा असा डोसा होते आणि एकदम हॉटेलसारखा क्रिस्पी होतो हा डोसा. तुम्ही ट्राय करून बघा. कुठे आला तुम्ही? आम्ही आलो रायतेवाडी, चौफुली आहे, त्रिमूर्ती, संगमनेर पुणे नाशिक हायवेला. रायतेवाडी एक चौफुली आहे, फाटा आहे, तो संगमनेरमध्ये एंट्री करतो. तिथे आता आम्ही आलेलो आहे मिसळपाव खायला. दुकानाचं नाव त्रिमूर्ती, हॉटेल त्रिमूर्ती म्हणून. इथला मिसळपाव खूप फेमस आहे असं मला ऐकायला आलेलं आहे समजतं तर आमच्या मित्राकडनं. तर म्हटलं चला आज टेस्ट करूया मिसळपावची कशी येतात. इकडे बसू का? मी आलेलो आहे त्रिमूर्ती मिसळपाव खायसाठी आलेलो आहोत. असंच जस्ट निघालेलो होतो हायवेने, म्हणून मग आता येता म्हटलं चला आता घरी जाऊन स्वयंपाक केल्यापेक्षा मिसळपावचंच करून घ्यायचं. आता इथे आईस्क्रीम पण मिळते आणि मिसळपाव खाल्ल्यानंतर आपण आईस्क्रीमचा जो कोन आहे ना त्या कोन घेतल्यानंतर आपण त्याचा पण एन्जॉय करू. म्हणजे कसं आहे
थोडं स्वीट पाहिजे जेवल्यानंतर. नुसतं खायला पाहिजे हे सांगा. तर बघू थोडंसं कसं वाटतं आईस्क्रीम. नुसतं खायला पाहिजे. आमच्या मिसळ पावची थाळी बघू शकता. काय काय आहे? एक हा रस्सा दिसतो, हा तिखट रस्सा, दही, कांदा, पाव आणि इथे मटकी असेल, मटकी, पापड, माताड्यात सोनपापडी. टेस्ट कशी आहे खाऊन बघा. आता बघू ना. अरे पहिले मिक्स करावं लागतं, याला रस्सा लावा लागतो, रस्सा टाकावा लागतो याच्यावर. दही पण टाकावं लागतं का त्याच्यावर? टेस्ट चांगली लागते मला आवडतं दही. मी फर्स्ट टाइम खाऊन राहिली अशी मिसळपाव. प्रत्येकाची टेस्ट वेगळी वेगळी आहे, त्याच्यामुळं आता आपण काही करू शकत नाही. तर कांदा पण टाका. तो कांदा पण टाकायचा आहे. बढिया कांदा असा मस्त बढिया. त्याच्यात लिंबू पण आपल्याकडं, लिंबू वगैरे लागतं आणि मस्त जरा वळतून बढिया रस्सा मारायचा. रस्सा मारायचा मस्त करायचं. त्याचं आता मिश्रण आणि असं मिश्रण झालं आता खायचं. असं बढिया. आपण आता काय करू? हा हे एकच नंबर. एकदम भारी. चांगली टेस्ट. कातील 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 टेस्ट आहे एकदम. टेस्ट कशी असते? कातील म्हणजे टेस्टी असं म्हणायचं मला. हा पाव आहे आणि हे मिसळ आहे. मस्त. चला मी पण खाते आता. एकदम छान. खाय खा. आता मी पण खाऊन बघते कशी टेस्ट आहे तर. थोडा रस्सा घे त्याला. छान आहे, छान आहे टेस्ट. मिसळपाव रस्सा देऊ. आता आईस्क्रीम एन्जॉय करणं चाललेली आहे. दिलशॉ नागपूरचा ब्रँड संगमनेरमध्ये आणि एकदम टेस्टी आहे. 10 रुपयाची कुल्फी फक्त. हे काही एवढं खास नाही आहे. कुल्फी चांगली आहे का? माझी कुल्फी छान आहे. बरं आहे बाबा, तुम्ही जे घेता ते चांगलंच राहते. आता घराकडे निघतो. आता घरीच जायचं का? तर अशा प्रकारे आजचा व्लॉग इथेच संपवते. भेटूया छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये.